तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:34 आणि आत्ताच आपण CNG वगैरे सगळं फिल केलेलं आहे. तर मोकळे मोकळे रोड आहेत, तर निघालोय आणि आपल्याला आता एक ओलामध्ये बुकिंग पण लागलेली आहे. तर जाऊया पिकअप पॉइंटला बुकिंग कॅन्सल व्हायच्या आधी. तर चला मित्रांनो, भेटूया आता थोड्या वेळाने, कारण का अगोदर जाऊन पिकअप करतो. पिकअप पॉइंट थोडंसं लांब आहे, 7 मिनिटं दाखवत आहे. कॅन्सल नको व्हायला. चला जरा फास्ट घेऊया गाडी. योगेश भाई. तर मित्रांनो, ती बुकिंग आपली कॅन्सल झाली आणि आता आपल्याला परत दुसरी बुकिंग लागली. म्हणजे आज तर खूप बुकिंग वाजतात येत, पण आता आपल्याला अजून एक बुकिंग लागली. चांगली बुकिंग आहे पण KM हॉस्पिटलचे, आणि फेअर पण चांगले 1100 1150 रुपये दाखवत होतं. आणि उबरमध्ये पण 2-3 चांगल्या बुकिंग लागल्या होत्या, पण त्या खूप लांबच्या होत्या. कन्फर्मेशनसाठी कॉल केला पण त्या लोकांनी कॉल नाही उचलला. मग मी कॅन्सल केली ती बुकिंग. कॅन्सल केली आणि मग ओलामध्ये ही ॲक्सेप्ट केली. तर चाललोय, 7 मिनिटं बाकी आहेत पिकअप करायला. तर भेटूया KM हॉस्पिटल. आता एवढं सकाळी KM हॉस्पिटलच्या इकडनं बुकिंग लागणार का नाही माहिती नाही. आजूबाजूला कुठेतरी भटकायला लागेल. तर चला ठीक आहे, आता जाऊया पिकअपला आणि मग KM हॉस्पिटल. चला तर भेटूया मित्रांनो KM हॉस्पिटलला आता. तर मित्रांनो, आलोय आता आपण KM हॉस्पिटलला आणि आपली पहिली बुकिंगची अर्निंग झाली आहे बघा, 1156 रुपये. आता बघूया इकडनं कोणती ट्रिप लागते, ओलामध्ये लागते का उबरमध्ये लागते. चला जी लागेल ती लागेल. तोपर्यंत एक कप चहा पिऊया. समोरच चहा आहे मस्त, चहा पिऊया. चला. तर मित्रांनो, KM हॉस्पिटल पासून आपल्याला RA कॉलनीची ट्रिप लागली होती. खूप वेळानंतर लागली, कंटाळून घेतली ती, पण ट्रिपच नव्हती लागत. आणि लागत पण होत्या त्या एकदम बेकार ट्रिप होत्या, खरंच सांगतोय. आणि मग त्यानंतर ही RA कॉलनीची लागली, मग ही घेतली मी. पण ती ट्रिप पण मला 1 तासानंतर लागली. आता मला परत कल्याणची ट्रिप लागली आहे. तर 9 मिनिटावरती दाखवते त्यांचं पिकअप. तर कल्याणला जातो, आधी यांना पिकअप करतो, नाहीतर तुमच्याशी बोलण्याच्या नादात पळून जायचे आमचे कस्टमर कल्याणचे. आता यांना पिकअप करतो आणि मग कल्याणला जाऊनच भेटूया आपण. तर मित्रांनो, आता कल्याणचा ड्रॉप पण झालेला आहे आणि आता बघू, आता लोकलच काम करणार. असं पण आपलं आता 3 ट्रिप चांगल्या झाल्यात. आता लोकलच काम करतो. बघूया आता लोकलमध्ये कोणती ट्रिप लागते. अगोदर काहीतरी नाश्ता करतो आणि मग लॉग इन करतो. लॉग इनच आहे, पण इथून तर काय ट्रिप वाजणार नाही, थोडी आतमध्ये होती ही ट्रिप. चला मग जाऊया बाहेर आणि करूया नाश्ता आणि मग लॉग इन. तर KM हॉस्पिटलपासून मला तर वाटलं लागते का नाही ट्रिप, खूप उशीर थांबायला लागला. तर व्हिडिओमध्ये तर असं वाटतं की लगेच ट्रिप लागली, पण 1-1 दीड तास थांबून आणि मग छोटी ट्रिप घेतली आणि RA कॉलनीच्या इथे आलो. पण असंच मित्रांनो आपल्याला करायला लागतं, कारण का जिथे आपण ड्रॉप एंड करणं तिथेच आपल्याला ट्रिप नाही भेटणार. तर थोडं आपण म्हणजे आपल्या हिशोबाने मागे पुढे ट्रिप हे करून. 1 मिनिट, कोणती ट्रिप आली आहे? हिंदूजा हॉस्पिटल. तर मग मागे पुढे असंच करून कोणत्या तरी एरियात जे म्हणजे चांगली प्राईस बघून आणि टाइम बघूनच जायचं आणि मग तिकडनं दुसरी बुकिंग भेटते. आणि प्रत्येक वेळी प्राईस मॅटर नाही करत, टाइम पण. कधी कधी असं होतं की कमी वेळात जास्त पैसे असतात आणि कधी कधी असं होतं की किलोमीटरसाठी जास्त पैसे असतात. तर प्रत्येक वेळी असं आपल्याला बघून चालावं लागतं की कोणती ट्रिप आपल्यासाठी चांगली आहे, तशी ट्रिप ॲक्सेप्ट करायची आणि मग तिकडनं पुढच्या एरियात जाऊन मग आपल्याला पाहिजे त्या बुकिंग भेटतात. कारण का एका जागेवरती कधी कधी ओलाचं असं असतं की एक मोठी बुकिंग दिली की दुसरी मोठी बुकिंग देत नाही लवकर. त्यावेळी त्यासाठी आपल्याला थोडंसं मूव्ह व्हायला लागतं, एरिया चेंज करावा लागतो, लोकेशन चेंज करावं लागतो, किंवा एखादा छोटीशी ट्रिप मारावी लागते. तर चला मित्रांनो, आता जाऊया, काहीतरी खाऊया आणि मग परत लॉग इन करूया. तर मित्रांनो, आपला रिचार्ज संपलेला आहे. आज पॅक मंथली मी ओलाचा मंथलीच पॅक करतो, पण ते संपलेलं आहे. आता बघूया. मग लास्ट टाइम केलं होतं तर 1499 होतं आहे बघा. 1499 मध्ये लास्ट टाइम केलं होतं. आणि आता बघा तोच प्लॅन किती दाखवतोय, 2499, म्हणजे 2500 रुपये. आता तोच प्लॅन दाखवतोय मला. तर आता ऑप्शन ना आपल्याकडे, करावंच लागेल. तर हा प्लॅन मी करतो आता रिन्यू. तर मित्रांनो, प्लॅन आपला ॲक्टिवेट झालेला आहे.
तर आता घेऊया बुकिंग ओलामध्येच. उबर नाही चालवणार आज. उबर चालवलं तर उद्याच चालवेन. आज ओलाच चालूया. ओलामध्येच काम करूया. बघूया आजचं मग टार्गेट. सध्या 3 बुकिंग झालेत आपल्या. 3 बुकिंगमध्ये पण चांगलं काम झाले. 2300 रुपयाचं काम झालेलं आहे 3 बुकिंगमध्ये. तर आता बघूया कोणत्या बुकिंग लागतात आपल्याला. लागल्यात, चालू झालेले बुकिंग लागायला. भिवंडी नाही, कुर्ला, हो घनसोली 400 रुपये. रिचार्ज मारलं तर भाई चेंज झाला का यांचा मूड. तर मित्रांनो फायनली आता एक ट्रिप एंड झाली आहे. टाइम बघा किती वाजले, 2:22. कधीपासून ट्रिप लागते आणि फक्त कॅन्सल होते, लागते कॅन्सल होते. लोकेशन जवळ पोहोचतो तरी ट्रिप कॅन्सल करतात. काय समजत नाही. आता एक कशी तरी भेटली ट्रिप बदलापूरची. आता बदलापूरला आलोय. खूप टाइमपास झाला त्यामध्ये, आणि त्यामध्ये CNG पण खूप गेला. इकडे फिर तिकडे फिर. 4 बुकिंग लागलेल्या मला. 4च्या 4 कॅन्सल झाल्या. एक मी कॅन्सल केली आणि 3 त्यांनी कॅन्सल केल्यात. म्हणजे काय पूर्ण मूडच गेला काम करायचा. आता एक लागली, कुठली लागली बघूया. उल्हासनगर लांबून आहे पण ती उल्हासनगरची होती. रेट पण एवढा खास नव्हता. ठीक आहे चला बघूया आता इकडून कोणती बुकिंग लागते आपल्याला. तर मित्रांनो आता बदलापूर स्टेशन जवळ चाललोय आणि आपल्याला तिकडनं एक कल्याणची बुकिंग लागलेली आहे रामबागेतली. चाललोय त्यांना पिकअप करायला. 6 मिनिटावरती पिकअप आहे. तर जाऊया बदलापूर स्टेशन जवळ. आता हा लेफ्ट घेतला की बदलापूर स्टेशन जवळून त्यांना पिक करायचं आणि मग कल्याणला. चला तर भेटूया आता कल्याणला मित्रांनो. तर मित्रांनो वेळ झालेली आहे 3:20 आणि आपलं टार्गेट पण झालेलं आहे कम्प्लीट 3091 रुपये. तर मित्रांनो आता लॉग ऑफ करून घरी जाऊया. झालं आपलं टार्गेट कम्प्लीट. CNG आज थोडा उरलाय, म्हणजे थोडा कमी यूज झालाय. ठीक आहे, करणार होतो मी अजून पुढे काम, पण इच्छा नाही. झोप येते खूप, सकाळी लवकर उठलोय तर आता जाऊया घरी. आणि आपलं आजचं तर टार्गेट झालेलं आहे. तर बघूया उद्याचं कसं काय. आणि 3000 रुपयाचं जे टार्गेट झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला CNG लागला आहे आज 600 रुपयाचा. 600 रुपयाचा CNG लागला. आणि ओलाचे तर एकदाच भरलेत. 2500 रुपयाचा रिचार्ज केला तुमच्या समोरच मगाशी. 2530 दिवसाप्रमाणे नाही तरी पर डे आपल्याला 67-68 रुपीज असंच काहीतरी पडतो. हां नाही सॉरी 73-75 काहीतरी पडतो असा. तर ठीक आहे, ते पण चांगलंच आहे उबरपेक्षा. जर पण उबरचा दिवसाला 211 रुपये. पण उबरचे ज्या ट्रिप असतात त्या खूप कमी असतात, म्हणजे त्यांचं फेअर खूप कमी असतं. तर उबर मला अगोदरपासून जास्त आवडत नाही. पण उबरमध्ये ज्या बुकिंग असतात त्या बॅक टू बॅक असतात. ओलामध्ये बुकिंग थोड्या कमी आहेत पण उबरमध्ये काम जास्त आहे. पैसे थोडे कमी आहेत पण काम जास्त आहे. शेवटी हिशोब तोच होतो. काम जास्त केलं की आपोआप पैसे दे. आपल्याला असं छोट्या वाटतात बुकिंग, पण बॅक टू बॅक बुकिंग घेतलं की बरोबर आपलं जे टार्गेट असतं ते बरोबर कम्प्लीट होतं. त्यामुळे जेवढ्या बुकिंग आपल्याला ज्या पॉसिबल होतील की म्हणजे विदाउट ट्रॅफिकच्या, कमी वेळाच्या आणि प्लस कमी किलोमीटर, अशा ज्या आपल्याला परवडणाऱ्या बुकिंग आहेत त्या फटाफट ऍक्सेप्ट करायच्या आणि ट्रिप कम्प्लीट करत राहायच्या. मग आपलं टार्गेट एकदम फास्ट कम्प्लीट होतं. आणि नंतर मग हे राहत नाही की बाबा आजचं टार्गेट कम्प्लीट झालं, लोड येतोय आणि एवढंच झालं तेवढंच झालं, मग काय पण उचलून आपण ट्रॅफिकमध्ये घुसणार नाही, इकडे घुसणार, परत संध्याकाळची ट्रॅफिक फेस करा. त्यापेक्षा जे आहे भेटतंय ते फटाफट ट्रिप मारून घ्यायच्या. दुपारच्या वेळेस जास्त ट्रिप मारायच्या ट्राय करायच्या, कारण का दुपारची वेळ सगळीकडे खाली असतं. त्यामध्येच कव्हर होऊन जातात. 700-800 रुपये ते कव्हर करून घ्यायचे. तर संध्याकाळी जर तुम्ही संध्याकाळपर्यंत करत असाल तर माझं रुटीन वेगळं आहे. आणि संध्याकाळी तर पीक आवर्स असतो 5 नंतर 6 नंतर. त्यानंतर त्यामध्ये जर एखादी बुकिंग घेतली तर मग तुमचं म्हणजे टार्गेट जे काय असेल तुमची कंप्लीट होऊन जाईल. पण शेवटी ते ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं. कधी कधी तर खूप भयंकर ट्रॅफिक लागते. म्हणजे मला तेच वैताग येतो, त्या ट्रॅफिकचाच मला कंटाळा येतो. म्हणून मी सकाळी 5 वाजता निघतो. झोप मोड झाली चालेल, झोप नाही भेटली तरी चालेल, म्हणजे ट्रॅफिक नको यार. मेंटली हॅरॅसमेंट आणि फिजिकली पण. पाय तर पाय दुखतात, डोक्याची पण भजी होती.
मग त्यापेक्षा आता असंच आपलं बरं चाललंय. सकाळी उठायचं आणि दुपारी पळायचं. आता 3 वाजले, आज तरी लेट झालंय. ऍक्च्युली माझा 1-1.5 तास कल्याणलाच वाया गेला. 3-4 बुकिंग माझ्या कॅन्सल झाल्या. त्यामुळेच माझा एकदम असा विचार चाललेला की घरीच जातो आता. पण तेवढ्यात बदलापूरची बुकिंग लागली आणि मग बदलापूरला गेलो. बदलापूरवरून लगेच आपल्याला कल्याणची लागली. मग कल्याणला आलो आणि तेवढ्यामध्ये आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालंय. तर आता जाऊया घरी. चला मित्रांनो, तर भेटूया आता आपण उद्या सकाळी 5 वाजता. उठलो तर का ठीक आहे. तरी पण मित्रांनो भेटूया आपण उद्या सकाळी.